नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या जी काय नाटकं चालू आहेत, नाटकं याचा अर्थ महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये नगरपालिका, नगर परिषदा यांच्या निवडणुका चालू आहेत आणि त्या निमित्ताने सत्तेत बसलेली महायुती आणि विरोधात बसलेले महाविकास आघाडीतले पक्ष, अशा 6 प्रमुख पक्षांमध्ये आणि त्यांच्या नेत्यांमध्ये जबरदस्त हाणामारी वगैरे चालू आहे. आरोप प्रत्यारोप पण चालू आहेत. कुठे कुठे तर दोन एकमेकाविरुद्ध अखंड शिव्याशाप देणाऱ्या शिवसेना एकत्र आलेल्या आहेत. मला वाटतं कणकवलीमध्येच नारायण राणेचा जो बालेकिल्ला मानला जातो, त्या कणकवली नगरपालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन शिवसेना एकत्र येऊन भाजप विरुद्ध लढतायत. तर आणखीन कुठेतरी चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उभाठा शिवसेनेमध्येच दोन तट पडलेले आहेत आणि दोन नेत्यांमध्ये तट पडलेले आहेत. त्या संपूर्ण कोकण विभागाचे उभाठाचे नेते विनायक राऊत आणि कोकणातला एकमेव आमदार अशी ज्यांची खाती उभाठामध्ये आहे असे फायर ब्रँड भास्कर जाधव, या दोघांमध्ये चिपळूणच्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने झुंपलेली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला वारावर सोडून भास्कर जाधव शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी उमेदवार, कोण नगराध्यक्ष महिला उमेदवार आहेत कोण आहेत, त्यांच्या प्रचाराला बाहेर पडलेत. आणि ही गोष्ट इथे चालली आहे, तीच गोष्ट कुठेतरी बदलापूरमध्ये चालली आहे, कुठे उत्तर महाराष्ट्रात, कुठे विदर्भामध्ये, कुठे मराठवाड्यामध्ये, कुठे बीड जिल्ह्यामध्ये. कुठचा पक्ष किंवा कुठला गट कोणाबरोबर आहे आणि एकाच पक्षातले दोन नेते कुठे एकमेकाच्या उरावर बसतायत, याच्या बातम्यांचा ट्रॅक ठेवणं, त्या लक्षात ठेवणं बातम्या, त्यावर बोलणं आठवणीने, हे सुद्धा अवघड होऊन बसले. आणि त्याचं कारण सरळ आहे की ही निवडणूक कुठल्याही राजकीय पक्षाची नसते. ही पहिली वस्तुस्थिती आहे. हे स्थानिक पातळीवरचे जे विविध पक्षांचे नेते असतात आणि जे स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांचे निष्ठावंत असतात, यांना आपापल्या जागी आपापला खुंटा हलवून घट्ट करायचा असतो. आज भले पक्षामध्ये जो आपला सहकारी आहे त्याच्याशी स्पर्धा करावी लागेल, पण त्याचं ताकद कमी झाली आणि आपली ताकद वाढली तर उद्या आपल्या पक्षामध्ये आपली ताकद वाढेल आणि आपल्या पक्षात आपली ताकद वाढली तर आपला पक्ष भविष्यात ज्या आघाडीमध्ये युतीमध्ये जाईल तिथे सुद्धा आपलं बळ वाढेल. म्हणून या क्षणी पक्ष, पक्षाचं तत्वज्ञान, पक्षाची विचारधारा, नेत्याशी एकनिष्ठा वगैरे वगैरे चुलीत टाकायचं आणि आपलं वैयक्तिक बळ दाखवायचं. मग ते एका वॉर्डापुरतं असेल, 4 वॉर्डापुरतं असेल, की मी 4 नगरसेवक निवडून आणू शकतो, मी 4 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणू शकतो आणि म्हणून मला तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पक्षाच्या अमुक अमुक याच्यामध्ये एवढं महत्वाचं स्थान मिळालं पाहिजे, हा दावा उद्या करायचा असेल तर मग आज पक्ष, आपला सहकारी, पक्षातला कार्यकर्ता या कोणाचाही विचार करायचा नसतो. तो आपला स्वतःचा विचार करायचा असतो. आणि एकदा स्वतःचा विचार करायचा आणि आपलं बूड आणि आपला बालेकिल्ला पक्का करायचा असेल तर मग सगळे शत्रू असतात आणि सगळे दोस्त असतात. म्हणजे या क्षणी जी लढाई मी लढतोय त्या लढाईमध्ये जे लोक माझ्या सोबत असतील ते माझे आहेत, माझ्या पक्षाचे नसतील कदाचित, पण ते माझे आहेत. कारण आज माझं माझं स्थान, माझा बालेकिल्ला वाचवायला ते मला मदत करतायत आणि या भूमिकेतून या निवडणुका लढवल्या जातात. त्या भले पक्षीय चिन्हावर लढवल्या जातील, पण त्यामुळे त्या त्या पक्षाची, त्या त्या परिसरातली
त्या नगरपालिका परिसरातली किंवा त्या तालुक्यातली ताकद निश्चित करता येत नाही. आज तुम्हाला एक गोष्ट आठवण्यासाठी सांगतो, आठवावी म्हणून. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याच आघाडीमध्ये त्यांनाच पाठिंबा देणारे एक आमदार होते, निलेश लंके. ते मला वाटते नगर जिल्ह्यातल्या पारनेर वगैरे तालुक्याचे आहेत किंवा असं काहीतरी होतं. आणि तिथल्या शिवसेनेच्या 8-10 नगरसेवकांना त्यांनी फोडलं होतं आणि राष्ट्रवादीत आणलं होतं. अजितदादांनी आणि पार्थ पवार यांनी त्या शिवसेनेतून फुटून आलेल्या नगरसेवकांचं अगदी सागर संगीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केलं होतं. पण आपण एकाच आघाडीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये आहोत आणि आपण राज्यात एक सरकार चालवतोय. अशा वेळेला मित्र पक्षांनी एकमेकांची फोडाफोडी करू नये, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हा हट्ट मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी धरला आणि उद्धव ठाकरे कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे खुद्द शरद पवारांना त्यात हस्तक्षेप करावा लागला. आणि लक्षात ठेवा, त्यावेळेला राष्ट्रवादी पण अखंड पक्ष होता आणि शिवसेना सुद्धा अखंड पक्ष होता. एकनाथ शिंदे शिवसेनेतच होते, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत होते आणि अजितदादा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या छत्रछायेमध्ये राजकारण करत होते. अशा वेळेला मुख्यमंत्र्यांची नाराजी, उद्धव ठाकरेंची नाराजी परवडणारी नाही, म्हणून शरद पवारांनी कान पिळले आणि पार्थ पवार आणि अजितदादा यांनी ते फोडून आणलेले पारनेरचे काय 8-10 नगरसेवक होते त्यांना मातोश्रीवर पिटाळलं होतं. मग त्या अत्यंत कडव्या निष्ठावान शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर परत एकदा शिवबंधन बांधलं आणि शुद्ध करून घेतलं. असं म्हणतात ना हिंदीत की सुबह का भूला शाम को लौटे तो उसको भूला नहीं कहते. ही उद्धव ठाकरेंची शैली आहे. कालपर्यंत तुम्ही मला शिवीगाळ करा, काही करा, पण आज आलात की तुम्ही लगेच कडवे आणि निष्ठावान होऊन जाता. तसे ते निष्ठावान झाले होते. पण एक लक्षात घ्या, असे लोक जेव्हा निलेश लंके बरोबर राष्ट्रवादीत जातात आणि परत येतात, ते परत आले तरी निलेश लंकेंचेच राहतात. आणि म्हणून निलेश लंके हे पुढल्या काळामध्ये लोकसभेच्या वेळेला उद्धव ठाकरेंचाही पाठिंबा घेतला आणि या दुसऱ्यांदा पवित्र झालेल्या नगरसेवकांच्या मदतीने लोकसभेवर सहजगत्या निवडून आले. सांगायचा हेतू असा की निलेश लंकेंनी फोडलेले जे 8-9 नगरसेवक होते शिवसेनेचे कडवट शिवबंधन मानलेले, त्याची प्रत्येकाची आपली आपली एक बालेकिल्ल्याची जागा असते आणि ती टिकवण्यासाठी या नगरपालिकेच्या महापालिकेच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या असतात. त्याच्यासाठी त्या जीवन मरणाचा विषय असतो. लोकसभेमध्ये, विधानसभा निवडणुकांमध्ये पक्ष हरला जिंकला याचं जेवढं दुःख किंवा आनंद अशा कार्यकर्त्याला किंवा स्थानिक नेत्याला नसतो, त्यापेक्षाही त्याच्यासाठी ही स्थानिक वॉर्डातली निवडणूक अतिशय मोलाची आणि महत्वाची असते. आणि अशा कमीत कमी 100 कार्यकर्त्यांच्या बळावर त्या विभागातला आमदार हा आपला एक बालेकिल्ला बनवत असतो. त्याच्या बालेकिल्ल्यासाठी, आमदारकीच्या बालेकिल्ल्यासाठी या प्रकारचे वॉर्डामध्ये आपलं बलस्थान निर्माण करणारे कार्यकर्ते हे पायाभरणीचे दगड असतात. आणि म्हणून ते सुप्रियाताई असोत किंवा आणखीन कोणी असोत, शिंदे असोत, फडणवीस असोत, ते सगळे काय सांगतात, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, पक्षाची असं म्हणत नाहीत, नेत्यांची म्हणत नाहीत. कार्यकर्त्यांची म्हणजे काय, त्या त्या कार्यकर्त्याला आपापल्या वॉर्डामध्ये, आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं प्राबल्य दाखवण्याची ही संधी आहे. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, आज तो त्या पक्षात असेल, उद्या या पक्षात असेल, हे प्राबल्य दाखवून काय साध्य होतं मित्रांनो.
अलीकडल्या काळात काही तुम्ही बघत असाल, या निवडणुकांची तयारी सुरू झाल्यानंतर इनकमिंग आणि आउटगोईंग, हल्लीच्या पत्रकारी भाषेमध्ये शिंदे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग जोरात चालू आहे, भाजपमध्ये इनकमिंग जोरात चालू आहे, उबाठा शिवसेनेमध्ये आउट गोईंग जोरात चालू आहे. म्हणजे काय असं, तर हा जो त्या वॉर्ड पातळीवरचा, स्थानिक पातळीवरचा एक नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेला उमेदवार असतो, इच्छुक असतो, तो आपल्या विभागापुरते जे 50-100 आपले भक्कम समर्थक तयार करतो, ते कार्यकर्ते नसतात, ते कुठल्याही विचारधारेचे नसतात, ते आपला भाऊ, आपला दादा, आपला आप्पा यासाठी काम करत असतात. आणि मग त्या आप्पाची ही जबाबदारी असते की या सगळ्या 50-100 जे काय असेल, 70-80 त्या लोकांची नित्य नेमाने खाण्यापिण्यापासून सगळी सोय करणं, येण्या जाण्याची सोय करणं, आणि बदल्यात हे सगळे जे त्या विभागातले त्याचे कार्यकर्ते असतात, भक्कम समर्थक असतात, ते आप्पा किंवा भाऊ किंवा दादा ज्या ज्या वेळेला ज्या ज्या पक्षात जाईल त्याच्या बरोबर जायला सज्ज असले पाहिजेत. आणि म्हणून मग बातम्या येतात की अमुक तमुक हे एकनाथ शिंदे यांना जय महाराष्ट्र करून उबाठा शिवसेनेमध्ये सहभागी झाले 1000 कार्यकर्त्यांबरोबर. अर्थात हे 1000 किंवा 500 कार्यकर्ते कोणी मोजलेले असतात माहित नाही, पण जेव्हा 1500 किंवा 800 कार्यकर्ते यांच्या बरोबर असं म्हटलं जातं, तेव्हा एक लक्षात घ्यायचं की हा जो बरोबरच्या शेकड्यातल्या कार्यकर्त्यांचा हिशोब असतो, तो त्यांना खाऊ पिऊ घालणाऱ्या माणसाच्या निमित्ताने येत असतो. आणि म्हणून ही निवडणूक जी आहे, ही जी निवडणूक आहे, ती ज्याने अशा कार्यकर्त्यांना गेल्या 5, 7, 8 वर्षामध्ये, कारण 8 वर्षात स्थानिक संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही, आणि त्यामुळे जवळजवळ 8 वर्ष, 7 वर्ष ज्यांनी येणाऱ्या निवडणुकांवर डोळा ठेवून, खिशाला चाट देऊन, पदरमोड करून अशा आपल्या कडव्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पोचलेलं आहे, त्यांच्या सगळ्या गरजा बघितलेल्या आहेत, त्यामध्ये काही लाख रुपये, कदाचित 1-2 कोटी रुपये पण खर्च होतात, ते केलेले आहेत, त्यांच्यासाठी ही निवडणूक आहे. त्यामुळे नेत्याला तिथे आपल्या पक्षाच्या अमुक उमेदवाराने उभं राहू नये असं वाटलं तरी त्या इच्छुक उमेदवाराच्या लेखी नेत्याची किंमत शून्य असते. मी आजच एक बातमी कुठेतरी बघितली की विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे 43 पराभूत उमेदवार महायुतीमध्ये दाखल झालेत. कोणी भाजपात आलेत परत, कोणी शिंदे शिवसेनेत आलेत, कोणी अजितदादा पवारांच्या पक्षात आलेत, ज्यांनी आधी उबाठा शिवसेनेकडून किंवा बंडखोरी करून अपक्ष म्हणून किंवा शरद पवार गटाकडून किंवा काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती, पण त्या निवडणुकीला 1 वर्ष होता होता असे 43 महाभाग हे परत एकदा आपल्या मूळ पक्षात परतलेले. याचा अर्थ कळतो मित्रांनो, याचा अर्थ सोपा असतो की त्यांनी आधीच्या 5 वर्षामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी की लाखो लाखो किंवा 2-4 कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली असते, त्याच्यावर पक्षाने तिकीट नाकारलं म्हणून पाणी सोडता येत नाही. ते पाणी सोडलं तर मग त्यांनी 4-4, 5-5, 7-7 वर्ष पोचलेले जे कार्यकर्ते असतात त्यांच्याही मन डळमळीत व्हायला लागतात. आपण ज्याला आमदार करायला निघालो होतो तो दुसऱ्या कोणाला तरी आमदार करताना राबताना बघितला, मग तो कार्यकर्ता म्हणतो मग मी डुप्लिकेट कशाला, ओरिजिनल आमदाराकडेच जातो ना. आणि म्हणून हे आपले निष्ठावान असतात, त्या त्या वॉर्डातले आपले निष्ठावान असतात, त्यांना टिकवून ठेवणं ही त्या त्या इच्छुकाची अतिशय महत्वाची जबाबदारी असते. आणि म्हणून पक्षाने तिकीट दिलं नाही
तर त्याला बंड पुकारून उभं राहावं लागतं. आणि मग असे जे कोणी पक्षाच्या नेत्यांचं ऐकतील ते निष्ठावंत असतात, नसतील ते बंडखोर होतात. आणि असं सगळं झालेलं आहे. आता नगरपालिका आणि नगर परिषद लेवलवरच्या निवडणुका या झालेल्या आहेत, फायनल झालेल्या आहेत, अर्ज भरून झालेले आहेत, आरोप प्रत्यारोप त्या निमित्ताने चालू आहेत. पण एक गोष्ट महत्वाची अशी आहे की आता 2 तारीखला, 2 तारीख म्हणजे कुठला वार येतो बघा, कदाचित रविवार मंगळवार, मंगळवार आहे, मला वाटतं मंगळवार आहे. मंगळवारी या 288 नगरपालिका आणि नगर परिषदांचं मतदान होऊन जाणार आहे. आणि लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी 3 डिसेंबरला या मतदान झालेल्याची मतमोजणी होणार आहे. आणि त्या दिवशी मग या सगळ्या इच्छुकांच्या अशा आकांक्षेवर किती यश आलं, किती पाणी फिरलं हे जाहीर होईल. पण मुद्दा त्यापेक्षाही मोठा आहे की या निवडणुका 288 नगरपालिका नगर परिषदांपुरत्या मर्यादित आहेत. एकूण महाराष्ट्राचा भूगोल बघितला आपण, लोकसंख्या बघितली, तर मला वाटत नाही 10%च्या आसपास फार तर हे मतदान असेल, फार फार तर. पण एक गोष्ट आहे की या महाराष्ट्रभर विखुरलेल्या अशा निवडणुका असल्यामुळे तिथले निकाल हे एक प्रकारे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद, तालुका पंचायत निवडणुकीसाठीचा एक्झिट पोल मानायला हरकत नाही. सॅम्पल सर्वे म्हणतात, तो असाच असतो. पण तो सॅम्पल सर्वे सुद्धा खूप छोट्या प्रमाणात होतो. फार फार तर 1-2-4 लाख मतं महाराष्ट्रातली आजमावली जातात. इथे माझ्या मते कमीत कमी 25-40 लाख मतं आजमावली जाणार आहेत आणि थेट मतदाराने व्यक्त केलेलं मत असेल. त्यामुळे 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, 1 भाजप, 1 काँग्रेस यांच्यातले नेते आणि प्रवक्ते जे हवेतले बार गेले 2-3 महिने सोडतायत, त्या प्रत्येकाची अवकात किती, त्याची धाव कुठल्या कुंपणापर्यंत आहे, या सगळ्याचा फैसला हा बुधवारी 3 डिसेंबरला होणार आहे. आणि एकदा तो 3 डिसेंबरला झाला की मग जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि महापालिका निवडणुका यांच्या राजकारणाला वेग येणार आहे. एकदा हे निकाल आले की त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं पारडं जड आहे की एकनाथ शिंदेचं पारडं जड आहे, त्याप्रमाणे 2 शिवसेनेतलं इनकमिंग आणि आउट गोईंग वेगवान होऊ शकतं, थांबू शकतं किंवा घसरू शकतं. तीच गोष्ट शरद पवार गट शिवसेना, राष्ट्रवादी आणि अजितदादा गट राष्ट्रवादी यांच्या बाबतीत होणार आहे. आणि तेच कमी अधिक प्रमाणामध्ये न फुटलेल्या काँग्रेस पक्षात किंवा सगळ्यात बलशाली असलेल्या भाजपमध्ये सुद्धा होणार आहे. त्यामुळे जे जे काय आता प्रवक्ते नेते सगळ्या पक्षांचे बोलत आहेत, त्यांचं पितळ येत्या बुधवारी संध्याकाळी 3 डिसेंबरला सगळ्यांचं पितळ उघडं पडलेलं असेल. आणि त्याच्यात कळेल कोण 100 नंबरी सोनं आहे, कोण चोख सोनं आहे, कोण बेगडी आहे आणि कोण पितळ आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.